जई चंद्राची पगळे पुष्टी, तै चांदणे तेने उठी अंग जयाचे. तैसे निवृत्तीपणाशी कारण, हाचे आपणया आपण. घ्यावया फुलची झाले घ्राण, आपुली धृती. रुक्मिणी प्राण संजीवन पंढरीनायक श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम अनुकंपेने आपण श्रीमन निवृत्तीनाथ महाराजांच्या आज्ञेवरून आपली असणारी प्रातिभ अनुभूती प्रगट करणारा असा वेदांत विश्वातील एक अलौकिक प्रकरण ग्रंथ आणि त्या प्रकरण ग्रंथाचं टीकारूपाने जे काही नित्यानंद ऐक्यदीपिका म्हणजे नित्य असणारा आपला आनंद स्वरूपता, त्या आनंद स्वरूपामध्ये स्थिती करून देणारा मार्गदर्शक अशा प्रकारचा दीप असं या टीकेचं वर्णन करता येईल. अशी श्री शिवकल्याण स्वामींनी रचित अशी जी टीका आहे, त्या टीकेच्या द्वारा मूळ ओव्यांचा असणारा आशय किंवा त्याच्या अर्थाचा असणारं गांभीर्य ते समजावून घेत आपल्या वास्तव असणाऱ्या स्वरूपामध्ये स्थिती व्हावी, स्वस्वरूप स्थितीला आपण प्राप्त व्हावं म्हणून आपण या ठिकाणी चिंतन करण्याला प्रवृत्त झालो. चिंतन यथाशक्ती यथामती करत असताना आत्तापर्यंत आपण सद्गुरू वंदनेच्या उपसंहारापर्यंत आलो. त्या उपसंहारामध्ये आपल्या श्रीगुरूंचं नाव जे श्रीमन निवृत्तीनाथ असं नाव आहे, तर त्या निवृत्ती नावाचा अर्थ सांगतात. अर्थ सांगताना हे नाव प्रवृत्ती सापेक्ष निवृत्ती नसून हे नित्य निवृत्त हे त्यांचं स्वरूपच आहे असं माऊली या ठिकाणी सांगतात. आणि या सर्व जे काही आहे ते सर्व श्रीगुरु तत्वच सर्व ठिकाणी विकासलेलं आहे, विलासलेलं आहे, त्याचाच विस्तार झालेला आहे आणि त्याच्या अतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही पदार्थाची उपलब्धी होत नाही. आणि जे पदार्थ उपलब्धी उपलब्धी होते असं आपल्याला वाटतं, तर ते फक्त त्यांचं स्वरूप उपलब्धी मात्र आहे. कारण त्या पदार्थांचं ज्ञान समकालातच ते पदार्थ असतात. जेव्हा म्हणजे त्या पदार्थ आणि पदार्थाचं ज्ञान, त्या ज्ञान समकालामध्ये ते पदार्थाची युगपत उत्पत्ती आणि युगपत नाश, आणि ज्या वेळेला ते पदार्थ भासतात त्याही कालात ते पदार्थांची सत्यता सिद्ध होत नाही. आणि खरं जर पाहिलं तर अधिष्ठानच त्यांच्या रूपाने भासत असतं. जेव्हा आपल्याला अधिष्ठानाचं यथार्थ ज्ञान होतं त्यावेळेला ते पदार्थ रूप नसून त्या ठिकाणी ते आत्मरूप आहे अशाच प्रकारचा निश्चय होतो किंवा अशाच प्रकारची दिव्य अलौकिक अतिंद्रिय अशी अनुभूती येते असं माऊलींचा आशय आहे. आणि त्या आशयाला प्रगट करणाऱ्या ज्या काही ओव्या आहेत त्याच्यामधील आता आपली 74 क्रमांकाची ओवी चालू आहे. गगनही सुवनी पोटी, जई चंद्राची पगळे पुष्टी, तै चांदणे तेने उठी अंग जयाचे. त्यांनी सांगितलं की ज्या वेळेला आपल्याला एखादा हिरा अंगठीसारख्या अलंकाराच्या कोंदणामध्ये बसवायचा असतो त्यावेळेला त्या हिऱ्याची शोभा किंवा दीप्ती वाढावी म्हणून त्याच्या खाली ओपसरा म्हणजे त्या हिऱ्यालाही प्रकाशित करणारा किंवा त्याचा प्रकाश वाढवणारा अशा प्रकारचा मुलामा दिलेला पत्रा किंवा एखादा रंगीत कागद ठेवलेला असतो. त्याप्रमाणे आमच्या श्रीगुरू निवृत्तीनाथांचं हे जे नामाभिधान आहे ते नामाभिधान प्रवृत्तीच्या सापेक्ष प्रवृत्तीपेक्षा निवृत्ती श्रेष्ठ आहे असं सांगणारं नाही. त्यांची जी निवृत्ती आहे ती स्वतःसिद्ध आहे, स्वयंप्रकाश अशा प्रकारची आहे आणि त्यांच्या स्वरूपामध्ये दुसरा कोणताही पदार्थच नसल्यामुळं तो पदार्थ त्यांच्या तेजामध्ये किंवा त्यांच्या महिमेमध्ये किंवा त्यांच्या स्वरूपामध्ये काही वृद्धी करील अशा प्रकारचा कोणता पदार्थच राहत नाही. तो त्यांचंच स्वरूप निरपेक्ष व्यापक राहतं की ज्या स्वरूपामध्ये मत्तः परतरम किंचित नान्यदस्ती धनंजय. श्रीगुरूंची ज्या सत्शिष्यावर पूर्णपणे कृपा होईल त्याच्या दृष्टीनं गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये भेद न राहता अखंड किंवा त्यांच्यामध्ये आभेद न करता त्यांचा मूळचा सिद्ध असणारा जो आभेद आहे त्या आभेदाची जेव्हा प्राप्ती होते तेव्हा त्याच ठिकाणी गुरु शिष्यभाव पूर्णपणे मावळून जातात आणि त्यांचं अधिष्ठान मात्रच आपल्याला आत्मत्वाने प्रतीतीला येतं. अधिष्ठान मात्र म्हणजे त्यांचं असणारं जे अधिष्ठान ब्रह्मरूपता, ती ब्रह्मरूपता आत्मत्वाने अखंड दंडायमान
आहे अशाच प्रकारची त्याची प्रतीती होते किंवा त्याची अनुभूती होते. ही गोष्ट सांगत असताना हे कसं घडतं हे माऊली दृष्टांताने सांगतात. गगनही 74 क्रमांकाची ओवी आहे. गगनही पोटी सोवनी जई चंद्राची पुष्टी पगळे तई चांदणे ते तई तेने चांदिने उठी ते जयाचे अंग. दृष्टांत सांगतात. जर गगनही पोटी सोवनी, गगनही आपल्या पोटात घातलं म्हणजे गगना एवढा तो व्यापक झाला. तर जई चंद्राची पगळे पुष्टी, तो म्हणजे कोण? चंद्र. चंद्राची पुष्टी पगळे, चंद्राची जी पुष्टी आहे किंवा चंद्राचं जे तेज आहे ते इतकं वाढलं की पुष्टी पगळे म्हणजे विस्ताराला प्राप्त झालं की त्या चंद्राने आकाशात चंद्र उगवतो आणि त्या चंद्राचं चांदणं आहे असं आपण म्हणतो. परंतु चंद्रच इतका व्यापक झाला की त्याने आकाशालाही पोटात घातलं म्हणजे आकाश जेवढा आहे त्या आकाशापेक्षाही तो अधिक व्यापक झाला. किंवा आकाशरूप चंद्र जर झाला तर आकाशातच चंद्राचं चांदणं आहे, पण आता चंद्राचीच व्याप्ती इतकी झाली की तो आकाश स्वरूपच झाला किंवा आकाशालाही त्यांनी पोटात घातलं म्हणजे आकाशातही तो मावेनासा झाला. इतका जर व्यापक चंद्र जर झाला तर आता त्याचं चांदणं कुठं राहील? अर्थात ते चांदणे ते ने उठी, चंद्राचं चांदणं होतं, पण आता चंद्राचं चांदणं राहण्यासाठी चंद्रव्यापक इतका झाला की तो आकाशापेक्षाही व्यापक झाला. आणि त्या ठिकाणी आता चांदणे ते ने उठी, ज्या चंद्रामुळं चांदणं उठत असतं तर म्हणजे चांदणं उत्पन्न होतं तर ते तर जयाचे अंग, तर तेच त्याचं अंग झालं. म्हणजे चांदणं आणि चंद्र हे वेगळे राहिले नाही. चांदणं हे चंद्राच्याच अंगभूत झालं, त्याच्याहून वेगळं राहिलं नाही असा दृष्टांत दिला. आणि आता दार्ष्टांतिका सांगतात. तैसे निवृत्तीपणाशी कारण हाची आपणया आपण घ्यावया फुलची झाले घ्राण आपुली धृती. तैसे त्या चंद्राप्रमाणेच निवृत्तीपणाशी कारण. अगोदर काय होतं? निवृत्ती जो आहे तर निवृत्तीची बरव, त्यांनी सांगितलं निवृत्ती जया नाव, निवृत्ती जया बरव किंबहुना निवृत्तीची राणी व निवृत्तीची, असं जे निवृत्तीनाथ महाराजांचं स्वरूप आहे. निवृत्तीनाथ महाराजांचं साम्राज्य ही निवृत्ती स्वरूप आहे. या ठिकाणी साम्राज्यामध्ये एक राजा असतो, नंतर त्याचे काही सेवक असतात, त्यांच्यामध्ये ज्येष्ठ कनिष्ठ भाव असतो, पुन्हा त्यांच्यामध्ये परस्पराहून भेद असतो. अशा प्रकारची भेदाची प्रतीती येण्यासाठी दुसरा कोणताच पदार्थ त्या ठिकाणी राहिलेला नाही असं श्रीगुरूंचं स्वरूप सांगतात. तैसे निवृत्तीपणाशी कारण. त्याचप्रमाणे त्यांच्या निवृत्तीपणाला जर कारण कोण असेल तर आपणया आपण हाची आपणया आपण निवृत्तीपणाशी कारण. हा स्वतः आपला आपणच त्यांच्या त्या निवृत्ती स्वरूपाला कारण झाला. म्हणजे आपला आपणच कारण झाला. म्हणजे जसं चंद्र हा चांदण्याला कारण आहे, परंतु चंद्राचा जेव्हा निरपेक्ष विस्तार होतो, संपूर्ण आकाश व्यापून टाकतो, त्यावेळेला चांदणं वेगळं राहत नाही. त्याप्रमाणे या ठिकाणी निवृत्तीनाथ महाराजांच्या स्वरूपाचा इतका निरपेक्ष व्यापक असा विस्तार झालेला आहे की त्या ठिकाणी त्या श्रीगुरूंच्या स्वरूपाहून भिन्न म्हणून त्यांच्या मूळ स्वरूपाहून आत्मस्वरूपाहून भिन्न असं गुरु आणि शिष्य अशा प्रकारचा भाव राहत नाही. किंवा त्या ठिकाणी त्यांची जे स्वरूपभूत महिमा आहे तेवढीच राहते. त्या महिमेला वाढवणारं असं दुसरं कोणताही गुरु शिष्य भाव, ज्येष्ठ कनिष्ठ भाव त्या ठिकाणी राहत नाही असं सांगतात. तिथं काय झालं? शिष्य म्हणून वेगळा राहिला नाही की ज्याच्यामुळं गुरुची शोभा वाढेल. कारण तिथं झालं कसं म्हणतात? घ्यावया आपलं फुलची आपुली धृती घ्यावया घ्राण झाले. जे मूळ फुल होतं आणि त्या फुलाच्या ठिकाणी जो सुगंध आहे तो सुगंध घेण्यासाठी ते फुलच काय झालं? नाक झालं. वास्तविक नाक वेगळं आहे, घ्राणेंद्रिय वेगळं आहे आणि ते पुष्पाचं काय करतं? घ्राणेंद्रिय पुष्पाचं अवग्रहण करतं किंवा पुष्पाचा सुगंधाचं ग्रहण करतं, गंधाचं ग्रहण करतं. पण गंधाचं ग्रहण करण्यासाठी जे नाक आहे ते नाक कोण झालं? आता फुलाचाच इतका विस्तार झाला की त्या ठिकाणी ते सुगंध जे घेणारं जे फूल आहे त्याला वाटलं की आपलाच फूल सुगंध आपण घ्यावा, म्हणून त्याचा विस्तार होत होत कुठं आला तर नाकसुद्धा काय झालं? ते फुलच होऊन गेलं, म्हणजे फुलच नाक झालं. पुढे एक मला वाटतं नव्या प्रकरणात हे आता आमोद सुनास झाले असं श्रुतीशी श्रवणरी गाले.
आरशे उठले लोचनेशी, अशा प्रकारचं सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे जर असं झालं की जे फूल आहे ते जर घ्राण झालं तर आता त्या ठिकाणी फुलाने कोणाला फुलाने फुलाचा सुगंध घेतला, नाकाने घेतला नाही, कारण नाकसुद्धा कोण झालेलं आहे, फुलच झालेलं आहे, अशा प्रकारे दृष्टांतिकात सांगतात. तसा निवृत्तीपणाला कारण कोण झालं? निवृत्तीला कारण निवृत्तीच झाले. निवृत्तीच्या स्वरूपाला त्या ठिकाणी प्रवृत्तीचा स्पर्शसुद्धा नाही आणि प्रवृत्ती आणि निवृत्तीमध्ये कोणताही सापेक्ष भाव नाही किंवा ज्येष्ठ कनिष्ठ भाव त्या ठिकाणी राहिला नाही. आता हीच गोष्ट टीकाकार सांगतात. शिवकल्याण स्वामी ह्या दोन जे काही युग्मय ओव्यांचं त्याचं स्पष्टीकरण करतात. चांदणे चंद्रची उटीला तई गगनाचाही ग्रास झाला, परी चांदणे न संबंधला नव्हे चांदू. चांगलं बघा, चांदणे चंद्राची उटीला. चांदणेने काय केलं? चंद्राला उटी दिली. आपण म्हणजे चांदणं काय आहे? चंद्राची एक शोभा आहे. जणू काही त्या चांदण्याने, चांदणं म्हणजे चंद्राला लागलेली उटी आहे असं आपण म्हणू. परंतु चांदणे चंद्राची उटीला तई गगनाचाही ग्रास झाला. परंतु काय झालं? तो चांदणं जे आहे तो चंद्राची जरी उटी असली तरी त्याचा विस्तार इतका झाला की गगनाचाही ग्रास झाला, आकाशाचा देखील त्यांनी ग्रास केला. म्हणजे तो चंद्र जो आहे तो इतका विस्ताराला, इतका विकासाला प्राप्त झाला की त्या ठिकाणी त्यांनी गगनाचा देखील ग्रास करून टाकला. म्हणजे संपूर्ण गगन ह्या चंद्रानेच व्यापून गेलं. परी चांदणे न संबंधला नव्हे चांदू. मग आता या ठिकाणी चांदणं म्हणून वेगळं आहे आणि चांदण्याचा, ज्या चांदण्याने चंद्राला उटी लावली होती त्या चांदण्याचा आणि चंद्राचा संबंध तरी झाला का? कारण तो संबंध कधी झाला असता? जर चंद्र आकाशगंगेमध्ये एखाद्याच विशिष्ट स्थलीमध्ये असता आणि भोवती त्याचं चांदणं असतं तर ती चांदणं त्याला उटी रूपाने आपल्याला कल्पना करता आली असते. परंतु आता तो चंद्रच जर इतका व्यापक झाला की आकाशामध्ये भरून उरला तर त्या ठिकाणी आता चांदणं म्हणून वेगळं राहिलं का? चंद्र आणि चांदणं दोन्ही एकीभूत झालं. काय ते देव आणि भक्त दुजा नाही विचार. गुरु आणि शिष्य हे दोन वेगळे राहिलेले नाहीत, ते दोन्ही एकरूप झाले. काय तो हे धन्य पुण्यरूप कैसा झाला संसार, देव आणि भक्त दुजा नाही विचार. अशा प्रकाराने हे गुरु शिष्य हे आभेदालाच प्राप्त होतात आणि तो आभेद इतका व्यापक होतो की त्या ठिकाणी शिष्यभाव राहत नाही, तत्सापेक्ष गुरुभावही राहत नाही. परंतु त्यांच्या ठिकाणी असणारं मूळ गुरुत्व किंवा जे मूळ असणारं निवृत्तीपण ते मात्र त्यांना सोडून कधीही जात नाही. चांदणे आपणची झाला तेने आपलीच शोभा पावला, एवं दुजा होनी उजाळीला नाही चंद्रू. चांदणे आपणची झाला. चांदणंसुद्धा कोण झालेलं आहे? चंद्रच झालेला आहे. आणि त्याने आपलीची शोभा पावला आणि त्याने आपली शोभाला आपण प्राप्त झाला. म्हणजे चांदण्यामुळं त्याची शोभा वाढली नाही, तो आपणच आपली शोभा वाढवता झाला. एवं दुजा होऊन उजाळीला नाही चंद्रू. म्हणून त्या चांदण्याच्या उटीमुळं तो चंद्र हा काही वेगळा, दुजा म्हणजे चांदण्याहून वेगळा होऊन तो काही चांदण्याच्या द्वारा उजळ झाला किंवा तो दैदिप्यमान झाला किंवा प्रकाशित झाला असं मात्र घडलंच नाही. कारण त्या ठिकाणी आता चांदण्य आणि चंद्र असा कोणत्याही प्रकारचा भेद राहिला नाही. तो इतका व्यापक झाला की त्याच्यामध्ये चांदणं राहण्याला अवकाशच नाही. केवळ चंद्रच चंद्र सर्वत्र व्याप्त आहे, किंबहुना तोच आकाशरूप झालेला आहे किंवा आकाशातही मावेनासा झाला आहे. याच्यातून सांगायचं आहे ते परमात्म्याचं जे काही निरपेक्ष व्यापकता आहे ती सांगायची. पहिल्यांदा जी व्यापकता आहे, ज्या ठिकाणी आपण म्हणतो शिष्य आणि शिष्य सापेक्ष आलेलं गुरुत्व, हे दोन्ही काय आहे? सापेक्ष आहे. त्या ठिकाणी गुरूंचं जे गुरुत्व आहे ते सापेक्ष आहे. परंतु या ठिकाणी यांचं गुरुत्व किंवा नित्य गुरुत्व, नित्य निवृत्तित्व हे जे आहे ते मात्र निरपेक्ष व्यापक आहे. म्हणून सांगतात दुजा होऊनी चंद्रू उजाळीला नाही. चंद्र काही वेगळा झाला आणि मग त्या चांदण्याने तो उठला गेला अशा प्रकारचा व्यवहार तिथं कधीही तुम्हाला दिसू शकणार नाही. पण जोपर्यंत चंद्र एक देशामध्ये स्थित आहे तोपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी चांदण्याचा व्यवहार आणि त्या चांदण्याने तो चंद्र शोभला
किंवा ते चांदणं म्हणजे त्या चंद्राची जणू काही उटी आहे अशा प्रकारचं म्हणू शकता. पण ज्या वेळेला केवळ चंद्रच राहतो त्यावेळेला चांदणं त्या ठिकाणी आहे आणि तो शोभला असं नाही. त्याची शोभा कोणती? शोभा कधी म्हणायचं? जर तुम्हाला प्रतीती आली तर त्या ठिकाणी शोभेचं संगती आहे, नाही तर शोभा नाही, केवळ चंद्रच त्या ठिकाणी आहे. परंतु शोभेचा व्यवहार झाला तर तो व्यवहार चांदण्याने केला नाही, तो व्यवहार चंद्रानेच त्या ठिकाणी केला. चंद्रच आपल्या महिमेने शोभला आहे किंवा जसं आत्मस्वरूपाने आपल्या महिमेमध्ये राहणं हेच त्याचं शोभनं आहे. म्हणून मनुष्याने आपलं स्थान जर सोडलं, त्या ठिकाणी जर माऊलीने लिहिलं की राजा आहे, परंतु तो राजा जर एखाद्या पैलवानाबरोबर कुस्ती करण्यासाठी खाली आला तर त्याला कधी कधी जमिनीवर लोळण घ्यावी लागते. काय येते ओवी? रागी प्रतिमल्लाचा गोसावी सर्व दळाचा रथ सांडोनी पायाचा होय जरी, अशा प्रकारचं आहे. राजाने रथात आरूढ व्हावं, त्यांनी जर खाली बसून जर तो त्या ठिकाणी पायी चालायला लागला आणि दुसरा एक आहे, मला वाटतं तो दुसरा आहे की तो जर मल्लाबरोबर खेळायला लागला तर तो मल्ल त्याला चितपट करू शकतो. राजाने आपल्या महिमेतच राहावं. तसं खरी महिमा कोणती आहे? ही तो आहे त्या ठिकाणी जर तो आपल्या महिमेतून स्वयंमहिमनी प्रतिष्ठित आहात, आपण आपल्या स्वरूपामध्येच राहावं. त्याच्यापासून जर खाली आलं, कोणत्याही भावाला येऊ नये, इतकंच नाही तर ईश्वर भावाला येऊ नये, हिरण्यगर्भाला येऊ नये, विराटाला होऊ नये. समष्टीचा सुद्धा जर अभिमान धारण केला तर त्या ठिकाणी त्याला मायेचा संबंध केल्याशिवाय होत नाही. मग जरी समष्टीचा असला तरी समष्टी विश्व म्हणजे समष्टी स्थूल, समष्टी कारण, समष्टी सूक्ष्म यांचासुद्धा अभिमान धारण करू नये. किंवा मग यांचा जर अभिमान धारण करू नये तर कैमुत्तिक न्यायाने वेष्टी अशा स्थूल, सूक्ष्म आणि कारणाचा अभिमान या ठिकाणी धरू नये, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. दुसरी गोष्ट, या ठिकाणी अहम ब्रह्मास्मी असा सुद्धा अभिमान धरू नये. आता पुढे हेच विचार येणार आहेत. तर याच्यामध्ये अहम ब्रह्मास्मी हेच काय झालं? पहिलं मायेचं स्फुरण झालं. पहिलं मायेचं स्फुरण आहे, तेव्हा ते स्फुरणसुद्धा गेलं पाहिजे. अशा प्रकाराने जर आपलं हे अध्यात्मविश्वातलं वास्तव जीवन ते हे आहे की ज्याच्या ठिकाणी स्थूल नाही, सूक्ष्म नाही आणि कारण नाही, पंचकोशही नाही आणि तीन शरीरं देखील नाही, स्थूलही नाही आणि सूक्ष्मही नाही. आणि जर त्या ठिकाणी प्रतीतीला आलं तर ती त्याची काय आहे? शोभा आहे. किंबहुना त्या रूपाने तेच तत्व भासत आहे. जसं ज्ञानोबाराय म्हणतात की तुझं स्थूल म्हणो की सूक्ष्म रे, स्थूल सूक्ष्म एक गोविंद रे. तुझं आकारू म्हणो की निराकारू रे, आकारू निराकारू एक गोविंद रे. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे. दृश्य म्हणो की अदृश्य रे, दृश्य अदृश्य सगळं काही परमात्माचं आहे. अशा प्रकारची जी स्थिती आहे की जी वेदांताचं चिंतन करायला लागलं किंवा मनुष्य जेव्हा सत्याचं अन्वेषण करायला निघतो आणि जेव्हा तो ह्या दार्शनिक विचारातून जातो त्यावेळेला त्या विचारांचा शेवट ज्या ठिकाणी होतो, जाणीव जेथ नरिगे आणि विचार मागुता पावली रिगे, तर्कुही आयनी नेघे अंगी जयाच्या पार्था तया नावद ज्ञान एर प्रपंच हे विज्ञान आणि तेच सत्यत्व बुद्धी हे अज्ञान हेही जाण. अशा प्रकारची स्थिती आहे. इथं तर असं आहे की या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं आपल्या महिमा वाढवणारा, श्रीगुरूंचा महिमा वाढवणारा असा दुसरा कोणताही पदार्थच नाही. कारण तुम्हाला जो पदार्थ महिमा वाढवता असं वाटतं तो पदार्थ तोच झालेला आहे. जसं नाकानेच आपलं फुलानेच ज्या ठिकाणी नाकाचं स्वरूप धारण करावं, बरोबर ना, तर ज्याचं ग्रहण करायचं तोच काय झाला? ग्रहिता देखील तोच झालेला आहे. असं परमात्म्या वाचून जगामध्ये दुसऱ्या कोणत्याही पदार्थाला सत्ता नाही. परमात्म्या वाचून सत्ता नाही हे ज्ञान आहे, हे ज्ञान परोक्ष ज्ञान आहे. आणि माझ्या वाचून जगामध्ये कोणताही पदार्थ दुसरा नाही, याला अपरोक्ष ज्ञान किंवा याला अपरोक्ष अनुभूती किंवा ज्याला अमृत अनुभव असं म्हणतात किंवा अनुभवा स्वरूप असणारं अमृत, त्या अमृताचं या ठिकाणी ज्ञानोबाराय वर्णन करतात. चांदीने आपणची झाला तेने आपलीच शोभा पावला, एवम दुजा होनी उजाळीला नाही चंद्रू. चंद्र दुसरा कोणी झालाच नाही, सगळा चंद्रच आहे. अहो चांदणेने चंद्र उठिला तेने तो उजळ झाला, ऐशे नव्हे तो भला आपणची शुद्ध.
अहो माऊली सांगतात किंवा टीकाकार सांगतात, चांदण्यामुळं चंद्राला उटी दिलेली आहे, चांदण्याने चंद्र जणू काही उठलेला आहे असं जर तुम्हाला वाटत असेल आणि तेने तो उजळ झाला आणि चांदण्यामुळं तो चंद्र उजळ झाला म्हणजे तो शोभेला प्राप्त झाला, ऐसे नव्हे, ते असं झालेलं नाही. तो आपणच शुद्ध भला, तो आपणच अत्यंत विशुद्ध अशा स्वरूपात तो चंद्र आहे. तो चांदण्याने शोभला नाही, तो मूळचाच अत्यंत विशुद्ध असा शोभायमान किंवा तेजोमय अशा प्रकारचा काय त्याला म्हणतं शीत तेजाने संपन्न अशा प्रकारचा तो मूळचाच आहे. ऐसा हा आपण या आपण निवृत्तीनेच निवृत्तीपण जेवी घ्राण संबंधे विन परिमळ फुली. तर ते सांगतात ऐसा हा आपण या आपण अशा प्रकारचा आपला आपणच निवृत्तीनेच निवृत्तीपण यांच्या ठिकाणी माझ्या श्रीगुरु जे आहेत निवृत्तीनाथ आहेत त्यांना आपलं आपणच त्यांच्या ठिकाणी असणारी जी निवृत्ती आहे म्हणजे नित्यनिवृत्त त्यांचं स्वरूप आहे. नित्यनिवृत्त आहे म्हणजे प्रवृत्तीला कधी स्पर्शच केला नाही, प्रवृत्तीला स्पर्श केला आणि नंतर प्रवृत्तीचा त्याग केला अशा प्रकारचे हे निवृत्तीनाथ नाहीत. तर ते नित्य निवृत्ती स्वरूप असणारे जे निवृत्तीनाथ महाराज आहेत त्यांचं कसं आहे म्हणतात, घ्राण संबंधे विन परिमळ फुली. तर त्या फुली परिमळ, फुलाच्या ठिकाणी परिमळ आहे आणि त्या फुलाला परिमळ घ्यावा वाटला तर त्या ठिकाणी घ्राण संबंधे विन आपल्याला काय पाहिजे, घ्राणाचा संबंध असला तर त्या फुलाचा काय परिमळ आपल्याला ग्रहण करता येईल. परंतु त्या फुलाला वाटलं की आपणच आपला सुगंध घ्यावा असं वाटलं तर नाकाच्या संबंधा वाचून घ्यायचा आणि त्यांनी जर फुलाला त्या परिमळाचं, बरोबर आहे का, फुलाला जर परिमळाचं ग्रहण झालं असा जर व्यवहार झाला आणि नाकाचा संबंध नसला तर त्या फुलाचा परिमळ कोणी घेतला, त्या फुलानेच घेतला. यालाच म्हणतात की ते फुलच काय झालं, पुष्पच आपलं नाक झालं. म्हणजे नाक झालं म्हणजे नाकाच्या संबंधावाचून पुष्पाने परिमळ हे त्याचं काय आहे, सुगंध हे त्या पुष्पाचं स्वरूप आहे, ते त्याला कधी सोडून राहत नाही. म्हणजे त्याने आपल्या स्वरूप महिमेत राहिला की त्या फुलानेच फुलाचा सुगंध घेतला, नाकाचा संबंध न येता. जसं आरसा समोर न घेता जर कोणाला आपलं मुखाला जर पाहता आलं तर ज्ञानोबराय म्हणतात माझ्या म्हणण्याचं रहस्य त्या पुरुषाच्या लक्षात येईल. तसंच फुलच आपला सुगंध घेतं, नाका वाचून फुलाचा सुगंध घेतं म्हणजेच ते फुल नाक होतं. फुल नाक रूपामध्ये परिणत होतं किंवा पुष्पाचा, बरोबर ना, पुष्पाचा सुगंध घेण्यासाठी घ्राणरूपाने परिणाम होतो आणि त्याला वेगळेपणा लागतो असं नाही. तर पुष्पाने सुगंधाला सोडून पुष्प कधीच नाही, त्याने आपल्या सुगंध रूपाने राहणं हेच त्याने त्या स्वतः परिमळाचं ग्रहण केल्यासारखं आहे अशी खरी वस्तुस्थिती आहे. आता हे सांगतात तेथे आपलाचे आपण फुलचे असे घ्राण भोग त्याचा जाणं त्याशीच असे. काय नाही का, तेथे आपलाचे आपण फुलचे असे घ्राण, त्या ठिकाणी आपला आपणच ते जे पुष्प आहे तेच काय झालेलं आहे, आपला आपणच घ्राण झालेलं आहे. पुढे येणार ते तेव्हा आपलाचे आपण फुलचे असे घ्राण भोग त्याचा दान त्याशीच असे. त्याचा भोग कोणी घेतला, त्यानेच घेतला, त्या फुलाचा भोग फुलानेच घेतलेला आहे. तेवी नसता दुजा संबंधू अंग नांदे बोधू निवृत्ती ऐसा वादू वस्तूचा ते. पहिल्यांदा निवृत्तीनाथ नाम तर आलेले, मग निवृत्तीनाथ नाम आले ते अनाठाई नाही, परंतु तुम्ही समजता तसंही नाही. त्या ठिकाणी निवृत्ती नाव त्याने प्रवृत्ती अगोदर होती किंवा शिष्याच्या ठिकाणी प्रवृत्ती होती, त्या प्रवृत्तीचं त्याने निवारण केलं आणि आपल्या त्याच्या प्रवृत्तीची निवृत्ती करून मग त्याचं निवृत्ती हे नामाभिधान सार्थक झालं. अशा प्रकारची स्थिती मुळातच नाही असं माऊली सांगतात. आणि म्हणतात की तिथं झालं कसं, तेवी नसता दुजा संबंधू. त्याप्रमाणे आपलं जे मूलभूत दृंगमात्र अशी जी आत्मस्वरूप स्थिती आहे किंवा आत्मस्वरूप आहे, दृंगमात्र नेप्तिमात्र असं त्याला काय म्हणायचं, किंवा चिन्मात्र
असं असणारं त्याचं जे स्वरूप आहे त्या स्वरूपामध्ये दुजा संबंध नसता. त्या चिन्मात्र स्वरूपाशी दुसऱ्या कोणत्याही असहज जड किंवा दुःखरूप अशा पदार्थाचा संबंध आला, म्हणून त्या ठिकाणी त्याला प्रवृत्ती असं म्हटलं. आणि नंतर त्याचं काय केला, संबंधाचा परित्याग केला. अगोदर ग्रहण होतं आणि नंतर त्याचा परित्याग केला, असं मात्र घडलेलं नाही. तेवी नसता दुजा संबंधू, त्याप्रमाणे दुजा म्हणजे द्वैताचा किंवा दुसऱ्या पदार्थाचा संबंध नसताना अंगे अंग नांदे बोधू, हा बोधू अंगे अंग नांदे, हा बोध आपलाच आपल्या ठिकाणी नांदतो म्हणजे विद्यमान आहे, म्हणजे बोधरूपाने तो विद्यमान आहे. त्या ठिकाणी त्या स्वरूपभूत ज्ञानाशी द्वैताचा किंवा दुजेपणाचा कधीही संबंध झालेला नाही. द्वैताचा संबंध म्हणजे कोणता, प्रवृत्तीचा संबंध हा द्वैताचा संबंध का प्रवृत्ती सापेक्ष निवृत्तीचा संबंध हा सुद्धा द्वैताचा संबंध आहे. म्हणून त्याच्या ठिकाणी प्रवृत्ती आणि निवृत्ती प्रवृत्ती सापेक्ष निवृत्ती ह्या द्वैताचा कधीही संबंध न होता ते ज्ञान आपल्या स्वमहिमेमध्ये त्याच्या ठिकाणी अंगे अंग बोधून आणले. तो बोध म्हणजे ते ज्ञान किंवा ते स्वरूपभूत ज्ञान आपल्या अंगच्याच ठिकाणी आहे, म्हणजे आपल्या अंगानेच समृद्ध आहे. कशाने, ह्या चित स्वरूपाने किंवा चिन्मात्रत्वाने द्वैताचा संबंध न होता ते आपल्याच अंगी आपल्या अंगाने ते काय आहे, चिन्मात्र स्वरूपाने विलसत आहे. त्याला कोणत्याही उसण्या अशा द्वैताचा त्याच्या वाढीसाठी आवश्यकता नाही, कारण त्याचा ऱ्हास होण्यासाठी लागणारं जे द्वैत आहे त्या द्वैताचाच संबंध झाला नाही, तर तत्सापेक्ष सापेक्ष असणाऱ्या अद्वैताचा देखील त्याच्या ठिकाणी संबंध झालेला नाही. ठीक आहे ना, असं सांगतात. अंगे अंग नादे बोधू निवृत्ती ऐसा वादू वस्तूचा ती. आमचं जे निवृत्ती नाव आहे ना, ते निवृत्त ते वस्तूचा वादू, त्या वस्तूला निवृत्ती असं वाद म्हणजे नामाभिधान आम्ही दिलेलं आहे. म्हणजे आम्ही निवृत्ती हे नामाभिधान कोणाचं ठरवत नाही, की जे आमच्या समोर बसलेले जे काही उन्मनी अवस्थेला प्राप्त झालेले अशा प्रकारचे जे निवृत्तीनाथ महाराज आहे ते नाही. त्यांचं मूळ स्वरूप जे आहे ते व्यवहार्य असो किंवा अव्यवहार्य असो तरी त्यांचं स्वरूप जे आहे तेच आहे. तो का म्हणे साहे आणि देव आहे तैसा आहे, हे निवृत्तीनाथ महाराजांचं नाव. हे निवृत्तीनाथ महाराजांचं नाव त्यांना कधीही सोडून जात नाही. किंबहुना निवृत्ती काय हेच त्यांची निवृत्ती जया नाव आणि निवृत्ती जया बरोबर निवृत्तीचे राणी व निवृत्तीचे असे आमचे निवृत्तीनाथ महाराज आहे. याचा अर्थ असंग निर्विकार नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभाव. बरोबर की नाही. असज जड आणि दुःखाच्या व्यावृत्तीसाठी सांगितलेलं सच्चिदानंद घनत्व ते त्यांच्या ठिकाणी आहे आणि ह्या निवृत्ती नावाचा देखील त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संबंध नाही, असे माझे निवृत्तीनाथ महाराज आहेत असं माऊली सांगतात. ऐसा वादू वस्तूच्या ते. कोणता वादू आहे, निवृत्ती ऐसा वादू, त्याला निवृत्ती असं म्हणतात. माऊलींचे जर शब्द पाहिले ना तर या ठिकाणी केवळ शिवशक्ती किंवा गुरु आणि शिष्य यांचीच ब्रह्मरूपता प्रतिपादन केली असा भाग नाही. तर या ठिकाणी जे जे देखणे सकळ ते ते स्वप्नीचे मृगजळ, जे जे काही दृश्य असेल ते सगळे दृश्य स्वप्नातल्या मृगजळाप्रमाणे आहे. आणि खरं मृगजळ नावाचा पदार्थ काय आहे, फक्त सूर्यकिरणालाच मृगजळ अशी प्रकारची संज्ञा दिलेली आहे. उखर भूमीचा संबंध झाला तर. पण जर तुम्हाला उखर भूमीचा सूर्यकिरणाशी संबंधच आला नाही तर त्याला तुम्ही सूर्यकिरणच म्हणणार, बरोबर की नाही. त्याला तुम्ही मृगजळ असं कधी म्हणणारच नाही. फक्त एकच केलं पाहिजे, मनोनी चिंती चरण कमळ रखुमादेवी वराचे. चरण म्हणजे त्या रखुमादेवी वराचा वास्तव स्वरूप काय आहे, त्याचा जर स्वरूपाचा जर विचार केला तर ते स्वरूप रखुमादेवी वराचे न होता ते स्वरूप माझेच आहे असं म्हणून एकदा तिथं माझे पण राहणार नाही आणि रखुमादेवीवर पण राहणार नाही. जीवशक्तीचं समावेशन होईल. ते कोणत्या ठिकाणी होईल, शिवशक्ती ही तद्रूपतेला किंवा ब्रह्मरूपतेलाच प्राप्त होतील. दुसरं द्वैत म्हणून राहणार नाही. आणि इतकंच नाही तर या ठिकाणी शिवशक्ती हे द्वैत होतं आणि ते आता आपल्या स्वस्वरूपामध्ये ते लीन झालं. अशा प्रकारची पुसटशी जाणीवसुद्धा त्या ठिकाणी राहणार नाही. आणि ती जाणीव झाली तर ती अफूट अद्वैताची जाणीव आहे असं कधीच म्हणता येणार नाही. त्या ठिकाणी ती द्वैताचीच जाणीव आहे किंवा सापेक्षतेला घेऊनच त्या ठिकाणी अद्वैत शब्दाचा प्रयोग झालेला आहे असा त्याचा अर्थ होईल, नाही का.
आता सांगतात तस्मात संबंधेवेन अकृत्रिम निवृत्तीपण ये विषयी अनदृष्टांत असे. इथं बहुतेक आन असा शब्द पाहिजे, तिथं अन असं झाले तर आन पाहिजे, आ पाहिजे तिथं. तस्मत तिथं सुद्धा तस्मात असं पाहिजे. अनदृष्टांत असे तिथं आन दृष्टांत असे. ज्ञानोबराय याच्यातून एक आपल्या गोष्ट लक्षात येते सगळ्या निरूपणामध्ये अमृतानुभवाच्या. बघा की आपल्याला काय वाटतं की जो विषय समोर आहे त्या विषयाचं निरूपण करावं आणि विषयाला सोडून आपण बाहेर गेलं तर विषयांतर केल्याचा दोष सांगितला जातो, आहे की नाही. परंतु ज्ञानोबराय मात्र त्यांचं एकच उद्दिष्ट आहे, हे विषयांतर दोष किंवा कर्तुकर्मविरोध दोष, बरोबर आहे की नाही, किंवा प्रमाण असंगती अशा प्रकारचं जर काही दोष आहे, हे दोषाकडे ज्ञानोबराय डोळे झाक करतात असं नाही, डोळे झाक करतात असं नाही. परंतु या ठिकाणी जर डोळे झाक करतात असंही नाही, किंवा ह्या प्रमाणांना कुठेही विरोध येत नाही. येतो का कुठं विरोध? कुठं तुम्हाला वाटतं का ही प्रकरण असंगती आहे किंवा विषय असंगती आहे, कर्तृकर्म विरोध दोष येतो, आहे की नाही, त्याचा परिहार नंतर करावा लागतो, असं काय कुठंच घडत नाही. याचं कारण असं आहे की जर मनुष्याला वस्तूच एक सत्य आहे आणि त्या सद्वस्तूचाच जर वेध घ्यायला लागला तर आपोआपच हे दोष दूर पळून जातात. म्हणजे हे दोष स्वीकारले आपण ज्या वेळेला आपण अध्यारोप अपवाद वगैरे ही भाषा करतो आणि अध्यारोप अपवादातच शास्त्रार्थाला एक चौकटीत ठेवतो, त्यावेळेला हे विषय येतात, बरोबर आहे की नाही. पण जर तुम्ही सद्वस्तूचाच ग्रहण करायला लागलं तर समोरचे सुद्धा काय म्हणतात, यांचं म्हणणं खरं आहे, यांचं म्हणणं खरं आहे. तुम्हाला ही प्रकरण असंगती दोष येत नाही हे सुद्धा वाटत नाही. काय विषयाची संगती. दादा काय म्हणतात की हे तर पुन्हा पुन्हा तेच चाललं, याचं काही नाही, फक्त कंटाळा येत नाही. त्याचं कारण काय आहे, किंवा अनेक प्रकारच्या तर्काच्या द्वारा याचं खंडन होईल असं पण होत नाही, बरोबर की नाही. प्रमाणांना विरोध येतो असं पण होत नाही. उलट असं वाटतं का जास्त करून आपण जेव्हा मनन करतो त्या मननामध्ये त्यांनी जास्त प्रमाण कोणतं सांगितलेलं आहे, अर्थापत्ती अनुमान विशेषतः तर अनुमान प्रमाणालाच जास्त महत्त्व दिलं आणि ह्या अर्थापत्ती प्रमाणाला, बरोबर आहे ना. कुठं कुठं अभाव प्रमाण घेतात आणि कुठंतरी उपमान प्रमाण घेतात, आहे की नाही. हे कोणतंही प्रमाण चाललं आहे, प्रमाण विचार असं तरी लक्षात येतं का? नाही. पण जर समजा एखादा कोणी त्या प्रमाण विचारावाला दार्शनिक विचाराचा आला तर तो त्याला कुठेही त्याचं खंडन होतं असं नाही, त्याला आनंदाच्या म्हणजे उकळ्या फुटतील की बा हे बरं कोणीतरी सिद्ध करेल का, एक तरी याच्यामध्ये एकही दोष सिद्ध करणार नाही. परंतु माऊलींना मात्र ते गुरु आणि शिष्य आणि शिव आणि शक्ती हे काहीच दिसत नाही. त्या ठिकाणी दिसतंय काय, फक्त आपलं आत्मतत्व दिसतं. आणि आत्मतत्वाला सांगत असताना या ठिकाणी 800 ओव्यामध्ये एकाच पदार्थाचं निरूपण केलं, परंतु कुठेही कोणालाही पुसटशी सुद्धा जाणीव होत नाही का हे यामध्ये कुठं शास्त्रविरुद्धता आहे, कुठं तर्काच्या विरुद्ध आहे. असं तरी वाटतं का? शास्त्राच्या विरुद्ध नाही, तर्काच्या विरुद्ध. कुठंतरी वाटतं का अनुभूतीच्या विरुद्ध आहे? असं इथं करता करता अनुभवाचा आपलाप करता येत नाही असं म्हणणारा एक तरी जगामधला कोणीतरी केवढाही मोठा विद्वान असेल तरी तर म्हणू शकेल का अनुभवाचा आपला? अरे खरा अमृत अनुभव हाच आहे, आहे की नाही. त्यामुळे अनुभवाचा आपलाप करता येत नाही. पुन्हा प्रमाण, तुम्ही काय म्हणता, नाही प्रतिज्ञा मात्रेन वस्तुसिद्धी लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी. काय तुमची लक्षणं करायची असेल तेवढ्या करा, जहद करा, अजहद करा, जहद करा, कोणी कुठं नाही या, पण येणार कुठं तुम्ही आत्मतत्वाजवळच येणार. प्रमाणाला विरोध आहे का? लक्षणेला विरोध आहे का?
उपलक्षणाला विरोध आहे का? कशालाच विरोध नाही. आणि म्हणून खरं अविवाद व अविरुद्धश्च हे जे गौडपाद कार्यक्रमामध्ये म्हणलं ते सिद्ध कोणी केलेलं आहे? माऊलींनी सिद्ध केलेलं आहे. की नाही? हे एकदम सरळ सरळ, त्याच्यामध्ये मोकळं, आत बाहेर काहीही नाही. फक्त जशी अनुभूती आहे ती अनुभूती वास्तवतेच्या कारण प्रत्येक वेळेला तुम्हाला वास्तवतेच्या जवळ नेणारं हे तत्व आहे. त्यामुळे ते वास्तवाकडेच नेतं. वास्तवाकडे गेल्यामुळं शंकांना कोणत्याही प्रकारचं स्थानच राहत नाही. फक्त इथं जोच त्यांनी सांगितलेला विषय तो आपल्या बुद्धीवर चांगल्या प्रकाराने आरूढ झाला की शंकेला काही जागाच नाही, कोणत्याही प्रकारची शंकेला जागा नाही. तर आता सांगतात की तस्मात संबंधेविन अकृत्रिम निवृत्तीपण ये विषयी अनदृष्टांत असे. ते म्हणतात संबंधेविन, संबंध दुसऱ्या वस्तूचा झाला नाही आणि तरीसुद्धा अकृत्रिम म्हणजे नैसर्गिक स्वतःसिद्ध स्वाभाविक असणारं काय आहे म्हणजे ते कृत्रिम नाही, म्हणजे केलेलं नाही. त्या ठिकाणी ते अकृत्रिम असणारं जे निवृत्तीपण आहे हे विषयी अनदृष्टांत असे. याविषयी मी दुसरा दृष्टांत आहे आणि तो तुम्हाला सांगतो. ते निवृत्तीपण कसं स्वतःसिद्ध आहे तर ते सांगतात. असं नाही का प्रवृत्ती आली म्हणून त्याचं स्वतःसिद्धपण आच्छादित झालं, प्रवृत्तीचा परित्याग केला म्हणून त्याचं स्वतःसिद्धपण प्रगट झालं, अशा प्रकारचं नाही. ते स्वतःसिद्धपण म्हणजे त्याची सिद्धी झाली. त्याचं स्वतःसिद्धपण हे कायमचं आहे, त्याचं स्वसंवेद्यत्व हे नित्य आहे. त्यामुळं याच्यामध्ये हा कोणताच व्यवहार घडत नाही. याविषयी दृष्टांत सांगतात. दिठी मुखाची बरवे पाठी कडोनी जै फावे ते आरिसे धांडोळावे लागते काही. आता दिठी पाठीकडून मुखाची बरवे जै फावे तई आरसे धांडोळावे लागते काही. तरी काही आरसे धांडोळावे लागते म्हणतात. जर आपली जी दृष्टी आहे ती दृष्टी जर मुखाला समोरून पाहायचं असेल, बरोबर ना, तर त्यावेळेला काय करते? आरशाचं दर्पणाचा उपाधी घेते आणि मग आपला डोळा आपल्या डोळ्याला त्या आरशामध्ये पाहतो. पण माऊली काय म्हणतात? जर डोळ्याला डोळा आरशा वाचून पाहता येईल तर त्याला माझ्या म्हणण्याचं रहस्य कळेल. याचा अर्थ काय आहे की जर एखाद्याला वाटलं की आपल्या डोळ्याने डोळा पाहावा किंवा आपल्या मुखानेच मुखाला पाहावं, वास्तविक ज्या वेळेला खरं दृष्टी आपल्या बिंब प्रतिबिंबवादाप्रमाणे ज्या वेळेला आपण आरशामध्ये आपलं मुख पाहतो तेव्हासुद्धा तुकाराम महाराजांनी काय सांगून ठेवले? तुका म्हणे मुख नाही दर्पणात संतोषाची मात दुसरी ते. त्यावेळेला सुद्धा आपली वृत्ती काय करते? वेगवान वृत्ती नेत्रेंद्रियाच्या द्वारा आरशापर्यंत जाते आणि त्या पाऱ्याचं आवरण असणारा त्या आरशातून ती वृत्ती काय होते? वेगाने परान्मुख होते आणि ग्रीवास्त मुखाला विषय करते. मुखच मुखाला विषय करत असतं, आहे की नाही? ग्रीवास्त मुखच मुखाला पाहत असतं. आरसा त्या ठिकाणी दाखवतो असं नाही. फक्त आरसा हा निमित्त कारण आहे किंवा सहकारी कारण आहे एवढाच त्याचा अर्थ. पण जर एखाद्याला असं तंत्र साधलं की त्याची जी दृष्टी आहे ती जर मुखाला पाहायचं तर आरशाकडं समोर आहे पण आरसा तर बाजूला केला, आहे की नाही? आता तिला जर मुखाला पाहायचं झालं तर ती जी दृष्टी आहे ती परान्मुख होऊन, बरोबर ना, पाठीमागोनी म्हणजे परान्मुख होईल. कोण्यापासून? उपाधीच्या परान्मुख झालेली दृष्टी अंतर्मुख होईल. आणि जर ती अंतर्मुख झालेली दृष्टी जर त्याला मुखाची बरवे, मुखाची जी शोभा आहे ती पाठीकडून जई दिठी फावे, ती पाठीमागून जर त्याला पाहिल, पाठीमागून पाहिल म्हणजे अंतर्मुख होऊन पाहिल. अंतर्मुख होऊन पाहिल म्हणजे आता ती दृष्टी नेत्रेंद्रियाचं साह्य न घेता, आरशाचं साह्य न घेता आपलं मुखाच्या ठिकाणी नित्यसिद्ध आहेच आहे की नाही? जरी मुखाला अन्याने विषय केलं नाही, मुखाने मुखाला विषय केलं नाही, तरीसुद्धा मुखाच्या ठिकाणी आहे असा जर दृढ निश्चय करील, यालाच म्हणायचं ना दिठी पाठीकडून फावे. पाठीमागच्या बाजूने जर ती मुखाची बरवे, मुखाची शोभा जर निळाली, अरे मुखाला विषय झाला नाही तरी मुखाच्या ठिकाणीच आहे. डोळा जरी आरशाच्या ठिकाणी डोळ्याने डोळ्याला पाहिलं नाही तरी काय आहे? डोळा हा पाहणे स्वरूपच आहे. उलट काय आहे? डोळा हा पाहणे स्वरूप आहे. याचा अर्थ जे ज्याचं स्वरूप असतं ते त्याला विषय होत नाही. जीभ सगळ्या रसांचं आस्वादन करते पण जीभ आपलं आस्वादन करू शकत नाही. सुरी सर्वांचा छेद करते पण सुरीचा छेद करत नाही. तसं आपण आपल्याला विषय होत नाही. विषय होणं शक्यच नाही. किंवा स्वतःसिद्ध पदार्थ तेव्हा त्याच्या त्याचं स्वतःसिद्धत्व सिद्ध होतं की ज्या वेळेला तो अन्याला तर विषय होत नाही पण स्वलाही विषय होत नाही. इतकं आकाट्य आपलं स्वरूप आहे, अशा प्रकारचा निश्चय व्हावा.
दिठी मुखाची बरवे पाठीकडून पावे. जर मुखाच्या ठिकाणी असा निश्चय झाला तर त्या ठिकाणी आरसे धांडळावे लागते काय लागते काय. तर तुम्हाला आरसा आपला मुख पाहण्यासाठी आरशाची गरज आहे का? गरज नाही. स्वामी महाराज आहे ना, ते स्वामी महाराज नेहमी ते आरशात पाहत नव्हते. तर ते आरशात पाहत नव्हते. नंतर काय झालं, एक कपाट आलं. ते एकाने कपाट आणलं ते सामान ठेवायला, आणि त्या कपाटाला आरसा होता. ते म्हणले मी आयुष्यभर कधी आरशात पाहिलं नाही, पण आता कोणी नसल्यावर मला असं वाटतं की बरं आहे आपलं सर, मी पाहतो म्हणे. पण हे पाहणं संन्याशाला निषिद्ध आहे म्हणे, पाहिलं नाही पाहिजे. आता काय ते काच फोडून टाकू का म्हणे? असलं तरी आपलं स्वरूपच त्याच्यात पाहायचं म्हणे, काही बिघडलं पाहिलं तरी काय बिघडलं का म्हणे काही त्याच्यामध्ये. कारण आरशातही पाहिलं तरी मला पक्का निश्चय आहे का मुखाच्याच ठिकाणी आहे, ऐक नाही. तसं आपल्या स्वरूपामध्ये कोणत्याही प्रकारचा त्यांनी ना द्वैताशी तरी उमसोनिधी, बरोबर ना, आणि ऐक्याशी विस्कोसोनिधी. ऐक्याचा बिघाड होत नसेल, बरोबर ना, आणि जर वास्तव द्वैत त्या ठिकाणी कधी उत्पन्न होत नसेल तर स्वतरंगाची मुकळे तुरंबुका पाणी, ऐक्याचे मुदलन ढळे आणि साजरेपणाचा लाभू तरी मिळे, तरी स्वतरंगाची मुकळे तुरंबुका पाणी. अशा प्रकारचं व्हायला काय हरकत आहे? म्हणून म्हणतात आरसे धांडोळावे लागते काय. त्या ठिकाणी आरशाचा शोध घ्यावा लागतोय काय? शोध घेण्याची गरजच नाही. दृष्टांत हा सांगितला की जर कोणता मुखाला, बरोबर आहे ना, आरशा वाचून जसं पाहतं हा एक, तसे आमचे निवृत्तीनाथ महाराज आहे. त्यांना पाहण्यासाठी प्रवृत्ती, मग प्रवृत्तीच्या सापेक्ष निवृत्ती, आणि अशा प्रकारच्या प्रवृत्ती निवृत्ती हा उपाधी आमच्या श्रीगुरूंना लागतच नाही. त्या ठिकाणी त्यांचं स्वरूप जे आहे ते नित्य निवृत्तच आहे. आणखी दुसरं आक्षेपार्थाने विचारतात. हां, मी ह्या ओळीचा विचार करायला गेलो, म्हटलं असं कसं काय याचं लिहिलं की सगळ्यात पूर्वी जे सांगितलं त्याला विरोध दिसतो. याला जर आक्षेपार्थ नाही घेतला तर कशी ओळी? राती हानं गेली या दिवस हानं पातलिया, काय सूर्यपण सूर्या व्हावे लागे. राती हानं गेल्या, रात्र निघून गेली, आणि दिवस हानं पातलिया, दिवस प्राप्त झाल्यानंतर मग सूर्यपणा सूर्या व्हावे लागे काय. मग सूर्याला सूर्य व्हावं लागतं काय? हां, असा प्रश्न विचारला, बरोबर आहे ना. असं काय झालं, आक्षेपार्थाने प्रश्न विचारला, म्हणजे आक्षेपार्थ या ठिकाणी सांगितला. राती हानं गेली, रात्र निघून गेली, आणि नंतर काय झालं, दिवस पातला. दिवस जर प्राप्त झाला, रात्री जेव्हा जाते आणि दिवस जेव्हा प्राप्त होतो तेव्हा सूर्यपण व्हावे लागे. त्याच वेळेला सूर्याला काय होतं, सूर्यपण प्राप्त व्हावे होतं का काय? व्हावं होतं काय? प्राप्त होतं काय? अर्थात नाही. रात्री गेली पाहिजे आणि दिवस आला पाहिजे. त्या रात्री आणि दिवसाचा कोणताही संबंध सूर्याशी नाही. सूर्याच्या ठिकाणी आपल्या प्रकाशरूपतेने नित्य आपल्या महिमेमध्ये आहे, तो आहेच आहे, असा अर्थ नाही का. आता या दोन ओव्या नाही, तिसरी ओवी, म्हणून बोध्य बोधोनी गेपे प्रमाणे साधोनी तैसा नव्हे भरवसेनी गोसावी. हा म्हणतात अशी जशी स्थिती आहे. सूर्याला रात्रीतून दिवसाचा काय संबंध आहे? तसा आमच्या निवृत्तीनाथ महाराजांना या ठिकाणी गुरु आणि शिष्य ह्या भावाचा काय संबंध आहे? प्रवृत्ती आणि निवृत्तीचा काय संबंध आहे? प्रवृत्ती निवृत्तीचे आटोनिया भाग उतरिले चांग रसायन. हे सुद्धा कोणी वेदांत शास्त्र चिंतन करून गेलेला पुरुष म्हणेल. ज्ञानाग्नी हुताशी कडशिले ओझा आत्मसिद्धी काजा लागून या. पुढं काय, ब्रह्मी ब्रह्मरस सिद्ध झाला पाक. इथं सिद्ध झाला असं म्हणलेलं आहे, इथं सिद्ध आहे, नाही की नाही. हे सुद्धा अभंगाचं वर्णन आहे. ह्या अभंगाचं वर्णन ह्या निवृत्तीनाथ महाराजांच्या नावाचं स्पष्टीकरण करताना ते सुद्धा म्हणता येईल. उतरिले चांग रस. इथं रसायन नाही, रस रूपताच आहे की नाही. त्याला वृत्तीच्या द्वारा त्याला अभिव्यक्त केलेलं सुख, अभिव्यक्त केलेला रस, असं त्याचं स्वरूप नाही. रसो वै सहा, तो रसरूपच आहे असं वर्णन. आणि ती अनुभूती या ठिकाणी माऊली सांगतात की तसं आमचे श्रीगुरु निवृत्तीनाथ आहेत, त्याचं वर्णन करतात. म्हणून बोध्य हे दोन दृष्टांत दिले आणि त्याच्यानंतर दाष्टांतिका सांगतात. म्हणून बोध्य बोधोनी गेपे प्रमाणे साधोनी तैसा नव्हे भरवसेनी गोसावी. हा, म्हणून बोध्य बोधोनी. म्हणून या ठिकाणी आमचं असं नाही, आमचे श्रीगुरु जे आहेत ना त्यांना निवृत्तीनाथ नाव का झालं तर त्यांनी काय केलं की प्रवृत्तीने आच्छादित असणारं असं त्यांचं जे स्वरूप होतं, बरोबर ना, त्याला काय केलं, बोध्य केलं. आणि त्याचा बोधोनी, आणि त्या शिष्याच्या, बरोबर आहे ना,
त्या शिष्याचा बोध जो होता तो पहिल्यांदा काय होता, आवृत्त होता. म्हणजे अनावृत्त असणारा नित्यसिद्ध स्वयंप्रकाश आत्मा, त्याच्या ठिकाणी काय करावे लागते, अज्ञानाची किंवा अज्ञान आवरणाची कल्पना केली, बरोबर ना. आणि नंतर काय केलं, त्याचा बोध करून दिला. म्हणजे श्रीगुरूंनी काय केलं, त्याच्या आवरणाचा भंग केला, बरोबर ना. किंवा त्या श्रीगुरूंनी त्याला तत्वमसी महावाक्याचा उपदेश केला. मग अहम ब्रह्मास्मी त्याकारक वृत्तीमध्ये प्रतिफलित झालेलं चैतन्य ते त्या अज्ञानाचं नाशक आहे आणि अज्ञान कार्याचा बाध करणारा आहे, अशा प्रकारचा व्यवहार झाला. त्यालाच काय म्हणतात, त्याला आत्मस्वरूपाचं काही त्यांनी सांगितलं ना, त्या ठिकाणी वृत्तीव्याप्ती आहे, फलव्याप्ती नाही. अशा प्रकाराने काल कोणती ओळी सांगितली त्या महाराजांनी, की आत्मदर्शनी आढळ असे अविद्येचा पडळ, तोची नाशी तो शास्त्र नाशी निर्मळ मी प्रकाशे स्वये. अशा प्रकारचं शास्त्राने त्याचा नाश केला. म्हणजे श्रुतीमधल्या तत्वमसी महावाक्य श्रीगुरूंनी उच्चारण केलं किंवा श्रीगुरूंनी त्यांच्या आवरणाचा भंग केला, असं आपण व्यवहार सांगतो की नाही. आगवीची शास्त्रे अविद्या विनाशाची पात्रे, वाचोनी न होती स्वतंत्रे आत्मबोधी, असं म्हणतात. अविद्या निवृत्ती फलदर्शनात किंवा आगवीची शास्त्रे अविद्या विनाशाची पात्रे असं आपण म्हणतो. किंवा तेथ अविद्या निवृत्ती हे स्थळ, तेने मोक्षोपादान फळ, या दोही साधन केवळ ज्ञान. आणि असं चाललं ना, आपल्याला वाटतं का वेदांताचं चिंतन आम्ही करतो, आहे की नाही. आपण वेदांताचं उद्दिष्ट विसरतो, आहे की नाही. आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की आपली झेप जी आहे, आपण वेदांताला विसरत तर नाही ना, जवळ तर चाललो ना. ही शब्द काय करतात, आपल्याला पुन्हा आपल्या स्वरूपापासून बाहेर ढकलल्यासारखं करतात आणि आतमध्ये आणल्यासारखं करतात. पण स्वरूपामध्ये ढकलणंही नाही, आत आणणंही नाही, बाहेरही नाही. आता इथं आपण म्हणतो ना, दिठ्ठी आतमध्ये केली, इथं अंतर्मुख आणि बहिर्मुख आहेच कुठं. जिथं बाहेरमुख आहे तिथं आत्माचं आहे आणि जिथं अंतर्मुख आहे तिथे आत्माचं आहे. आणि नांतर न मध्यम न बहिस्मरंतः कौपीनवंतः खलु भाग्य काय खलु भाग्यवंतः, अशा प्रकारचे वेदांत वाक्येषु सदा रमंतो भिक्षान्न मात्रेन चतुष्टिमंतः अशोकवंतः करुणैकवंतः कौपीनवंतः खलु भाग्यवंतः स्वानंद भावे परितुष्टिमंतः, असं त्यांनी वर्णन केलं. हे सगळं वर्णन जे आहे बाह्य उपाधीला धरून आहे का निरुपाधिक स्वरूपाचं वर्णन चाललेलं आहे. सगळं सोपाधिकाचं जरी चाललं असेल तर कधी ह्या उपाधीचा परित्याग करून माझ्या निरुपाधिक निर्विशेष निर्विषय अशा विशुद्ध स्वरूपाची अनुभूती मला कधी येईल, यासाठी माणसाचा जीव लालायित असला पाहिजे. आणि त्याच्यासाठी हे सांगतात, आमचे निवृत्तीनाथ महाराज तसे नाही. म्हणून बोध्य बोधोनी घेपे प्रमाणे साधोनी तैसा नव्हे भरवसेनी गोसावी. हा ज्ञानेश्वर महाराज मुमुक्षूच्या जीवनात जेवढं त्याच्या अंतरंगात प्रविष्ट होतात, एवढं शब्दाच्या द्वारा प्रविष्ट होणं हे सर्वात मोठं कठीण कार्य जे ते हे ज्ञानोबारायांनी अंगीकारलेले आहे. आणि त्या कार्यामध्ये सफलता ज्ञानोबारायांना झालेली आहे, की या ठिकाणी श्रुतीचे मंत्र किंवा मंत्रद्रष्टे ऋषी देखील ज्ञानोबारायांच्यावरून जीव वाळून टाकतील या शब्द पाहिल्यावर. अशा प्रकारचे त्या ज्ञानोबारायांनी याच्यामध्ये अभिव्यक्ती केलेली आहे शब्दाच्या द्वारा स्वस्वरूपाची, की त्या ठिकाणी बरंच त्याची अभिव्यक्ती केली. म्हणजे केवळ जशी सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म परोक्ष ज्ञान आहे की नाही, तत्वमसी अपरोक्ष ज्ञान, शब्द व्यवहित वस्तूचं काय करू, अव्यवहित वस्तूचं परोक्षही ज्ञान करून देतो, अपरोक्षही ज्ञान करून देतो. खरं सांगा बरं, ह्या ज्ञानोबारायांच्या ह्या शब्दांच्या मध्ये हे असं कधीतरी वाटतं की ज्ञानोबारायांचे शब्द ह्या अव्यवहित आत्मवस्तूचं परोक्षही ज्ञान करतात, असं आपल्याला वाटत राहतं की या ठिकाणी अव्यवहित वस्तूचं अपरोक्ष ज्ञान करून देतात. अपरोक्ष ज्ञान करून देताना अज्ञान आवरणाचा भंग करून देतात असं वाटतं का अनावृत असणाऱ्या आत्म्याचं उघड प्रकाशन करतात, आहे की नाही. जे उघड प्रकाशन करतात ते प्रत्यक्ष आहे का परोक्ष आहे, ते प्रत्यक्ष आहे की नाही. इतकं प्रत्यक्ष आहे की उलट जर चांगलं पहा, जर खरं पाहिलं तर भामतीकारांचं म्हणण्याचं खंडन करणारे ज्ञानेश्वर महाराज आहेत. आत्मा वा अरे श्रोतव्य मंतव्य निधिध्यासितव्य असं जे श्रुतिवचन सांगतं आणि जे त्याचा पक्ष सांगितला जातो की आत्मा आपलं तत्वमसी महावाक्याने अपरोक्षच ज्ञान होतं असं सांगतात. आता आपण काय वर्णन काय केलं होतं की आत्मा अव्यवहित वस्तूचं शब्द हा कोणतं ज्ञान करून देतो,
परोक्षही ज्ञान करून देतो आणि अपरोक्ष ज्ञान करून देतो. ज्यावेळेला त्याचं अस्थिरूपाने कथन करतो त्यावेळेला तो परोक्ष ज्ञान करून देतो, आणि त्या ज्यावेळेला आत्मत्वाने त्याचं कथन करतो त्यावेळेला तो, बरोबर ना, त्यावेळेला तो अपरोक्ष ज्ञान करून देतो. ज्ञानेश्वरीतल्या अशी अमृतानुभवातली अशी कोणती ओवी आहे का अव्यवहित वेळेस तुझं परोक्ष ज्ञान करून देतो? तुम्हाला लक्षात सुद्धा येत नाही. तुम्हाला वाटतं की हे अपरोक्ष अनुभूतीचंच कथन चाललेलं आहे, आहे की नाही? हे श्रवण करत असताना माणसाला मनन याच्यातच होऊन जाते की नाही, निधिध्यासन याच्यातच होऊन जातं की नाही, याच्यात साक्षात्कार झाला असा भ्रम कधीच होत नाही. आहे की नाही? मला साक्षात्कार झाला असं वर्णन कधीच होत नाही, बरोबर ना. साक्षात अपरोक्षात ब्रह्म ही जी श्रुती आहे ती श्रुती ज्ञानेश्वर महाराजांच्या पुढं सारखी उभी राहते, हात जोडून उभी राहते, आणि माझं खरं स्वरूप ज्ञानोबा आहे 800 वेळात सांगितलं. वेदाचे 1.25 लाख मंत्र झाले, पण 1.25 लाख मंत्रांना आत्मानुभूती केवळ सगळ्यांना एकच आत्मानुभूतीला विषय करता आलं नाही. अधिकार भेद आहे की नाही? इथं कोणताही अधिकार भेद नाही. मुक्त मुमुक्षुबद्ध काय हे तवची योग्यता भेद आणि अनुभवामृत स्वाद विरुद्ध जव. जर तुम्ही अमृतानुभवात आले तर कोणताही मनुष्याना, विश्वातला कोणताही मनुष्याना, आणि त्यांना या शब्दाची फक्त शक्ती कळून द्या, आहे की नाही, तर त्याला कधीही असं होणार नाही की या ठिकाणी अधिकार भेद आहे. अधिकार कुठून आणलं? हे क्या बला आहे अधिकार, आहे की नाही? अधिकार क्या बला आहे? तुम्ही फक्त ज्ञानोबारायांच्या चरणाजवळ या की ज्ञानोबाराय साक्षात ही अमृत स्वरूप अनुभूती आपल्याला याच्यामध्ये देतात. म्हणून इथं किती निवृत्तीनाथ महाराजांचं ऐश्वर्य सांगतात की म्हणून बोध्य बोधोनी गेपे प्रमाणे साधोनी तैसा नव्हे भरवसे निगोसावे. हा आपला गुरूंचा अभिमान असावा तर एवढ्या मर्यादेपर्यंत असावा की तैसा नव्हे, माझे गुरु, माझा गोसावी म्हणजे गोस्वामी, माझे असणारे जे इष्ट श्रीगुरु ते तैसे भरवसेने नव्हे, असे मुळीच नाहीत. की तुम्ही परमात्म्याला बोध्य कराल, नंतर त्याचा बोध करून द्यायला जाणार, आणि त्याच्यासाठी प्रमाणे साधुनी, प्रमाण सिद्ध, बरोबर ना, प्रमाण आणि सिद्ध अशा प्रकारचा नाही लक्षणं लक्षण प्रमाणाभ्याम वस्तू सिद्धी. त्या वस्तूला काय करू आम्ही? त्या वस्तूची सिद्धी म्हणजे त्या वस्तूची प्राप्ती करून देऊ. कशाने देऊ? प्रमाणसिद्धाने, प्रमाणाच्या द्वारा, प्रमाणे साधुनी, प्रमाणाचं साधन करू, म्हणजे बरोबर ना, प्रमाणाला साधन करून प्रमेय असणारं, बोध्य असणारं जे आत्मतत्व त्याचा आम्ही तुम्हाला बोध करून देऊ. म्हणजे बोध्य, बोधक आणि बोध, बरोबर ना, ह्या त्रिपुटीच्या द्वारा तुम्हाला आम्ही, नंतर पुष्कळ आहे आमच्याजवळ युक्ती आहेत, आम्ही त्या त्रिपुटीचा बात करून त्रिपुटीच्या अधिष्ठानाला उर्वट ठेवून, बरोबर ना, तत्वमसी महावाक्याने तुमच्या अज्ञान आवरणाचा भंग करून त्या ठिकाणी वृत्तीव्याप्ती आणि फलव्याप्ती पदार्थ ज्ञानाला जशा लागतात तिथं फक्त वृत्तीव्याप्तीला ठेवून नंतर ती वृत्तीव्याप्ती पण राहत नाही. कारण काय आहे? स्वयंप्रकाश आत्मतत्व हे एवढा उटारेटा आम्ही तुम्हाला करू. आणि मग त्याच्यासाठी साधी गोष्ट नाही, त्याच्यासाठी तुम्हाला माहीत नाही का, ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात हे ते श्रीगुरूसुद्धा त्याचा खूप आनंद भोगतील, आणि मग शिष्यसुद्धा धन्योहम धन्योहम अज्ञानम काय क्वचित पलायितम मे असं म्हणाल. अहो शास्त्रम, अहो गुरु म्हणतील. हे सुद्धा गुरु काहीही ठेवीत नाही. कारण हे कधी होईल? जर तुम्हाला प्रमाणाच्या द्वारा परमात्म्याला प्रमेय करून, बरोबर ना, जर त्या परमात्म्याचं त्या प्रमात्याला जर काय यथार्थ अधिगम ज्ञान तुम्ही करून दिलं तर हा विचार राहील. म्हणून बोध्य बोधोनी घेपे प्रमाणे साधोनी. हे तुम्हाला करायचं ना, जसं तुम्ही करा घटापटा, नका जाऊ आटा आमुच्या, तुकाराम महाराजांसारखं तुम्ही ह्या गोष्टीचा विचार करा. पण आमचा गोसावी, आमचं निवृत्तीनाथ महाराजांचं नाव सिद्ध करण्याचा तुम्ही प्रयत्न कराल, हे तुमचा कोणताच खटापटोप हा त्या निवृत्तीनाथ महाराजांच्या वास्तव नावाकडं म्हणजे वास्तव स्वरूपाच्या ठिकाणी याची कधीही पोच होणार नाही. याची तुम्हाला चांगली जाणीव असू द्या. कारण तैसा नव्हे हा गोसावी, आमचा जो गोसावी आहे, आणि ते भरवसेने आम्ही तुम्हाला अत्यंत आत्मविश्वासपूर्वक सांगतो की आमच्या श्रीगुरूंना तुम्ही अशा प्रकारचा कशाही प्रकाराने विषय करून त्यांचा नामाभिधानाची सिद्धी करू नका. थोडक्यात काय आहे? इथला सिद्धांत किंवा प्रमेय असा आहे की सिद्ध वस्तूला साध्य करून जर साधनाच्या द्वारा त्या वस्तूच्या प्राप्तीचा तुम्ही आग्रह धराल तर हा तुमचा दुराग्रह होईल, आहे की नाही? आणि फक्त तिथं काय होईल? आग्रहोची उरे, फक्त तुमचा काय होईल? आग्रह उरेल, आहे की नाही? आणि त्यामुळं तुम्हाला श्रीगुरूंच्या स्वरूपाचा काय होईल? अग्रह होईल.
अग्रहण होईल. तुम्हाला श्रीगुरूंचं यथार्थ स्वरूप कळणार नाही, कारण आमचा गोसावी आमचे निवृत्तीनाथ महाराज असे मुळात नाहीतच. अशा प्रकारचं त्यांनी चिंतन केलं. म्हणून बोध्य बोधोनी घेपे प्रमाणे साधोनी तैसा नव्हे भरवसेनी गोसावी. ह्या ठिकाणी आपल्याला कधीतरी वाटतं का हे काय बोलतात, ज्ञानोबाराय निवृत्तीनाथ महाराजांविषयी बोलतात. ज्ञानोबारायांची आणि निवृत्तीनाथ महाराजांची, बरोबर ना, या ठिकाणी कोणत्याही प्रकारची त्याला काय म्हणतो आपण प्रतिमा, एक 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 PhD केलेला प्रबंध आहे. त्याच्यात नुसतं त्यांनी लिहिलं आहे. एक बाई आहेत, आपल्याकडे आहे ते पुस्तक, कोणाला पाहिजे तर पहा. त्यांनी त्यासाठी खूप वेदांती लोकांची संगती केली. आपले जे नागपूरचे महाराज होते, काय मी सांगतच नव्हते, आता बरेच दिवस झालं, तर ते नाही ते हे दिगंबर महाराज कुचे हे जे वेदांताचे म्हणजे गाढे व्यासंगी होते. तर ते त्यांच्याकडं त्या बाईंनी, आणि नंतर एक चतुर्कर म्हणून आहे, त्यांनी पण अमृतानुभवावर PhD केलेली. ते पण त्यांच्याकडं बरेच दिवस त्यांचं श्रवण करण्यासाठी राहिले. आणि असं नाही की एकदम त्यांच्या नियमाचं पालन करून, म्हणजे एक साधक दशा जगत असताना, कशासाठी सांगत होतं तेच गेलं लक्षात. तर त्याच्यामध्ये त्यांनी जे केलं ना, अमृतानुभवातील प्रतिमासृष्टी, असं त्यांनी एक वर्णन केलं आहे. म्हणजे एक PhD केली या साहित्यामध्ये. ज्या प्रतिमासृष्टी आहे, तर त्या प्रतिमासृष्टीवर त्यांनी PhD केली. पण आपण जेव्हा आता हे चिंतन करतो, प्रतिमासृष्टी उभी राहते का तुम्हाला, का प्रतिमासृष्टी डोळ्यासमोरून मावळायला लागते? आता तुम्ही साहित्याच्या अंगाने पहा त्याला प्रतिमासृष्टी, पण त्या ठिकाणी प्रतिमासृष्टी राहते का प्रतिमा बाधित होत जातात, का प्रतिमा बाजूला होत जातात? आणि बरोबर आहे ना, फक्त अधिष्ठान मात्र, आणि ते सुद्धा अधिष्ठान मात्र म्हणजे चाललेलं वर्णन. काय ज्ञानोबारायांच्या गुरूंचं वर्णन आहे असं वाटतं, का काय हे आपलं वर्णन आहे असं वाटतं. म्हणजे ज्ञानोबाराय सगळ्या मानवजातीच्या आत्मत्वाला भाट करून त्या ठिकाणी वर्णन करतात, आहे की नाही? आणि तुमचं स्वरूपाचं वर्णन करतात. आणि लोक कोणाच्या आईन वडीलन इष्टदैवतन याला घेतात, आहे की नाही? आणि ज्ञानोबारायांना आत्मभावाने पाहत नाही, आहे की नाही? ज्ञानोबारायांनी खरं सगळं बक्षीस कुठं जायला पाहिजे, आपल्या जवळचं सगळं ज्ञानोबारायांच्या चरणावर समर्पित व्हायला पाहिजे. समर्पित झालं का भेद राहणारच नाही, आहे की नाही? आत्मसमर्पण. पण आपण अजूनही त्या शब्दाचा वेध घेत, आपण दररोज म्हणतो शब्दाच्या द्वारा आत्मस्वरूपाचा वेध. आज शब्दाच्या द्वारा आत्मस्वरूपाचा वेध तुम्हाला चिंतन करायची गरजच काय? ज्ञानेश्वर महाराजच तुम्हाला त्या शब्दाचं अर्थाचं दर्शन करून देतात, आणि दर्शन करून तुम्हाला तिथपर्यंत ठेवत नाही. ब्रह्मवेद ब्रह्मैव भवती, तुम्हाला ते आत्मरूपता, अभंग आत्मरूपता, आच्छेद्य अभेद्य अखंड असणारं तुमचं जे स्वरूप, त्याचा स्वरूपाचं महिमा वर्णन करून राहिलेत, आहे की नाही? तुमची स्तुती करणारं जगात कोणी भेटेल का? आई वडील किती शास्त्र जरी निर्माण झाली, आपण म्हणतो सगळी शास्त्र एका आत्म्याची स्तुती करतात. खरी शास्त्राचं सार सर्वस्व ग्रहण करून 800 काय स्तोत्राचे श्लोक आहेत. 800 श्लोकांनी फक्तच आत्म्याचं वर्णन करतात, असं माऊलींचं, आहे की नाही? इथं सांगतात, म्हणून बोध्य बोधोनी घेपे प्रमाणे साधोनी तैसा नव्हे भरवसेनी गोसावी. आमचे श्रीगुरू निश्चयात्मक सांगतो तुम्हाला की असे नाहीत, म्हणजे अवाच्य आहेत, अव्यवहारी आहेत, असंग आहेत, निर्विकार आहेत, बरोबर ना? सच्चिदानंद घन आहेत, नित्यशुद्ध बुद्ध मुक्त स्वभावान आहेत. त्यांच्या ठिकाणी देशकाल वस्तूचा परिच्छेद नाही, त्यांच्या ठिकाणी स्वगत सजातीय विजाती आदी भेद नाहीत. असंच काहीतरी सांगत त्या स्वरूपामध्ये तुम्ही प्रविष्ट व्हा, किंवा त्या स्वरूप व्हा. अशाच प्रकाराने सगळ्या सांगण्याचा झोक किंवा धोरण माऊलींच्या या ठिकाणी आपण पाहत आहोत. राहिलेला विषय दुपारी. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ईश्वर. ते जे माऊलींनी ओवी लिहिली ना, हे जे 700 श्लोक आहे ना, ते 700 श्लोक म्हणजे एक निरांजन घेऊन गीता काय केल्या, आत्मया निजपती निरांजन आली, काय बरोबर ना? असं ते ना, काय ओव्या ते 700 श्लोक, अध्याय 18 लेख, आणि देव बोलिले एक दुजे नाही. तर आत्मा असणारा जो आपला स्वपती आहे, त्याला ह्या 700 श्लोकांच्या द्वारा गीता काय करते, निरांजन घेऊन आलेली आहे, त्याला ओवाळण्यासाठी, बरोबर ना? आत्मा नावाचा पतीला असं वर्णन केलं. याच्यामध्ये माऊलींना अमृतानुभव जेव्हा अनुभूती सांगायची, तेव्हा 700 श्लोकापेक्षा 100 ओव्या जास्त लिहिल्या, आणि 800 श्लोकाने आत्मरूपी निजपतीला काय आहे, ओवाळणं चालू आहे माऊलींचं, आहे की नाही? एवं दशोपनिषदे, जे पुढारा न ढळती पदे, आणि
देखोनी बुडी बोधे येथे चिदिदली असं सांगतं म्हणा ना. निजकांता आत्मया निजकांता आत्मया आवडी गीता मिळावया श्लोक नव्हती बाह्या पसरू जो का हे आणखी नाही.